महाराष्ट्राचा कांदा का कोसळतोय? तुम्ही बाजारात जाता तेव्हा कांदा 20 ते 30 रुपये किलोने मिळतो, पण तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्राच्या ज्या कांद्यापट्ट्याने देशाला कांदा दिला तिथेच आज शेतकऱ्याला 50 पैसे ते 2 रुपये किलोने कांदा विकावा लागतोय. हो, चहाच्या एका कपापेक्षाही कमी किंमत. पहिलं कारण म्हणजे मार्च ते मे दरम्यान झालेला अवेळी पाऊस आणि त्यानंतर आलेली उष्णतेची लाट. यामुळे साठवून ठेवलेला कांदा सडला, त्याची टिकवण क्षमता संपली आणि बाजारात येताच दर्जा खराब झाल्याने त्याचे भाव मातीमोल झाले. दुसरं कारण, आपल्या सरकारच्या धोरणात सातत्य नाही. कधी अचानक निर्यात बंदी, कधी एक्सपोर्ट ड्युटी. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्याची प्रत कमी झाली. तिसरं कारण, बांगलादेशचा टर्निंग पॉइंट. एकेकाळी बांगलादेश भारताकडून सर्वात जास्त कांदा घ्यायचा, पण आता त्यांची स्वतःची कृषी धोरणं बदलून कांद्याबाबत स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न सुरू केलाय, ज्यामुळे आपली मोठी हक्काची बाजारपेठ थंडावली. आता हे गणित बघा, शेतकऱ्याला 1 किलो कांदा पिकवायला खत, औषधं आणि मजुरी धरून 20 ते 25 रुपये खर्च येतोय आणि बाजारात मिळतायत फक्त 2 ते 6 रुपये. वाहतुकीचा खर्चही खिशातून द्यावा लागतोय. अशी विद्राव्य परिस्थिती सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आहे. शाळा सुरू होत आहेत, पण मुलांच्या वह्या पुस्तकांसाठीही पैसे उरलेले नाहीत. ही एका घराची नाही तर अख्ख्या कांद्या पट्ट्याची कहाणी आहे. होय, संपूर्ण कांदा पट्टा हा सध्या चिंतेत आहे. नेते दिल्लीला गेले. केंद्र सरकारने नाफेड मार्फत थेट खरेदी आणि डिजिटल प्रतवारीचे आश्वासन दिले, पण तात्पुरत्या मलमपट्टीने हा प्रश्न सुटणार नाही. शेतकऱ्यांची मागणी स्पष्ट आहे: स्थिर निर्यात धोरण, आधुनिक साठवण केंद्र म्हणजेच कोल्ड स्टोरेज आणि हमी भाव. तुम्हाला काय वाटतं? शेतकऱ्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने काय करायला हवं? कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.